गुड आफ्टरनून बालमित्रांनो. नमस्कार. चला पटापट या क्लासमध्ये 3 वाजून गेले बेटा. चला चला आज आपण वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत. बघा, तुम्हाला मी फ्रॅक्शन म्हणजे काय सांगितलं. समच्छेद, फ्रॅक्शन, विषमछेद म्हणजे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन हे सगळं आपण बघितलं आहे की नाही. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कशाला म्हणायचे, कोण कोणाला इक्विव्हॅलंट असतं, ते कसे तयार करायचे तुम्ही बघितलं. फ्रॅक्शन म्हणजे काय हे पण तुम्ही बघितलं आहे की नाही. आज आपण काय बघणार आहोत बघा. आज आपण बघणार आहोत इम्प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स नंबर्स. म्हणजे त्याला मराठीमध्ये अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. बघा, आता मी तुम्हाला काही गोष्टी समजून सांगते, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कशाला काय म्हणतात. बघा, समजा आता ही आपली तुमची स्क्वेअर बुक आहे. बघा, आता हा हा आपण म्हटलं तर हा पूर्ण कितीचा आहे सांगा मला पटापट. 1 2 3 4 5 6 कितीचा आहे, 6 चा पूर्ण आहे. आणि त्याच्यासारखे आपण काय केले आहे, त्याच्यासारखे समान 2 रंगवलेला आहे. म्हणजे हा जो दिसतोय एवढा, त्याचं नाव आहे 2/6. ओके, हे तुम्हाला माहिती आहे ना. आता समजा काय झालंय की हा 6 चाच पूर्ण आहे आपला. सिक्सचा पूर्ण आहे बघा. आणि 7/6 हा हा जो दिसतोय पहिला झाला आपला संपला. आता जो दिसतोय 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे एक इथे 6 हा पूर्ण संपलाय. इथे जे 7 आहे त्याच्यामध्ये हा 6 इथे कंप्लीट एक पूर्ण झालेला आहे. आणि अजून एक तसाच एक त्याच्यासारखाच एक म्हणजे असाच 6 सारखा दुसरा 6 असला पाहिजे त्यातला एक. फॉर एक्झाम्पल पहा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की तुमचा वाढदिवस आहे. मग तुमचा वाढदिवस आहे, मग तुमच्या वाढदिवसाला तुम्ही मित्रांना बोलवलं, केक आणला आहे की नाही. केक आणताना तुम्ही मजा येते तुम्हाला केक खायला. हा, मग केक आणला. मग तुमच्याकडे मोजून तुमचे 5 मित्र आलेले होते वाढदिवसाला. तुम्हाला धरून 5 जण तुम्ही झाले होतात आणि केक आणला. मग केक कापला. मग तुम्ही ठरवलं की आपण 5च जण आहेत, आपण काय करूया 5 जण सारखं मिळून घेऊया. तर तुम्ही काय केले, केकचे 5 भाग समान भाग कापले आणि 5 जणांनी वाटून खाल्ले. समजलं एवढं की तुमचा वाढदिवस होता, तुम्ही केक आणला, तुम्ही धरून 5 जण म्हणजे तुम्ही आणि 4 मित्र असे 5 जण एकत्र होतात. मग तुम्ही काय केलं, 5 जणांनी मिळून त्या केकचे 5 समान भाग केले आणि एक एक सगळ्यांनी वाटून खाऊन टाकला. केक फिनिश. ओके. देन काय झालं की एक तुमचा एक मित्र आला, त्याला आठवलं अरे आज याचा वाढदिवस आहे, चला आपल्याला विश करायला जाऊया. आणि तो नेमका तुमचा आला आणि तेव्हा केक पूर्ण संपला होता, तुमच्या पोटात गेलेला होता केक. आता तो आला, आता तुम्ही काय करणार. हा, त्याला तर केक द्यावा लागेल की नाही. आता तो तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला विश करायला आलाय आठवण ठेवून, मग त्याला केक द्यावा लागेल की नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करणार, विचार करा की एक केक संपला आहे 5 भागांचा. म्हणजे एक केक होता तुमच्याकडे असा तुमच्या बर्थडेचा, ज्याचे तुम्ही बरोबर काय केले होते, समान समान असे 5 भाग केले होते आणि 5 मित्रांनी खाल्ले तुम्हाला धरून. आता हा आला दुसरा, मग आता काय करणार, याला पण केक द्यायचा आणि तेवढाच भाग द्यायचा जेवढा तुम्ही खाल्ला. भांडी नको, सारखं हवं सगळं, नाही की नाही. मग अशा वेळेस आपण काय करतो, तसाच दुसरा केक आणतो, परत त्या केकचे अजून आपण समान 5 भाग करतो आणि त्या 5 भागातला एक भाग आपल्या मित्राला देतो. म्हणजेच मग हा काय होईल आपला 6/5. कारण हे तर झालेलेच आहे खाऊन तुमचे. एवढं कळलं का तुम्हाला सगळ्यांना बालमित्रांनो, कळलं एवढं. म्हणजे त्याच्यासारखाच एक म्हणजे अजूनही असू शकतो, अजूनही असू शकतो. मग आता इथे काय झालं की इथे बघा, तुम्हाला इथे काय दिसतो, तुम्हाला हा जो आपला न्यूमरेटर आहे हा जो डिनॉमिनेटर आहे याच्यापेक्षा मोठा झालेला दिसतो. म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा आहे की नाही. हा छेद आहे, हा लहान आहे. यालाच काय म्हणतो आपण, डिनॉमिनेटर, आणि यालाच न्यूमरेटर म्हणतो की नाही.
म्हणजे डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा झालाय. तर ज्या वेळेस डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा असतो किंवा छेदापेक्षा अंश मोठा असतो, त्या अपूर्णांकाला किंवा त्या फ्रॅक्शनला अंशाधिक फ्रॅक्शन म्हणजेच इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. बघा, अ फ्रॅक्शन विथ अ न्यूमरेटर ग्रेटर दॅन इज अ डिनॉमिनेटर इज कॉल्ड ॲज अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बघा बालमित्रांनो, लक्ष द्या. अ फ्रॅक्शन विथ अ न्यूमरेटर ग्रेटर दॅन इट्स डिनॉमिनेटर इज कॉल्ड अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बघा, आणि फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे आपल्याला. समजा आता बघा, फॉर एक्झाम्पल इम्प्रॉपर फ्रॅक्शन कोणते कोणते आहेत तर बघा, इथे तुम्ही बघा, हे एवढे तुम्हाला दिसत आहे, हे सगळे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. कळलं का बालमित्रांनो तुम्हाला? समजलं का इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतात? कळलं? सगळ्यांनी येस ऑर नो लिहा चॅटमध्ये पटकन. की जेव्हा डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा असतो, छेदापेक्षा जेव्हा अंश मोठा असतो, तेव्हा त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतात. ओके, लक्षात राहील बालमित्रांनो. बघा, लक्षात ठेवायचं, केक संपला, दुसरा केक आणला, समान तसाच त्याच्यात एवढे सारखे भाग केले परत. ओके, इथे पण तसंच झालं की इथे 6 होते, मग आपण तसेच 6 दुसरे घेतले. एवढं कळलं सगळ्यांना? इम्प्रॉपर फ्रॅक्शन कळलं कशाला म्हणतात इम्प्रॉपर? येस ऑर नो लिहा पटापट. चला, मला माहिती होऊ द्या, बरोबर माहिती होऊ द्या. कोणाकोणाला समजलं, कोणाला नाही समजलं, नाही तर मी परत सांगते तुम्हाला. अजून एकदा समजून सांगते, परत लक्ष द्या बालमित्रांनो. बघा, तुमच्याकडे काही वस्तू आहेत. ओके, हा, किती वस्तू आहे, कितीचा पूर्ण आहे हा? ओके, कितीचा पूर्ण आहे? 3चा. मग आता आपण काय केलं, पहिल्यांदा 1 घेतला त्यातला, म्हणजे हा आपला काय झाला, हा पूर्णांक आपण असा लिहितो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ओके, 1/3. आता हा 3चा आहे आपल्याकडे. आता मात्र काय झालं, याचे 2 समान भाग घेतलेत, म्हणजे हा काय होईल, 2/3. आता मात्र काय झालं, तीनही भाग आपण रंगवले, म्हणजे याचं नाव काय झालं, 3/3. 3/3 म्हणजेच काय नाव आहे त्याचं दुसरं, म्हणजे तो पूर्ण एक, संपूर्ण एक होल झाला, तो एक झाला. ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता समजा आपल्याला हा एक 3 इथे संपला आपला, आहे की नाही? हा 3 पूर्ण घेतला आणि अजून एक, मग याचं नाव झालं 4/3. याचं नाव काय झालं, 4/3. बघा, समजून घ्या बालमित्रांनो, अतिशय छान आहे, अतिशय छान फ्रॅक्शन आहे. व्यवस्थित समजून घ्या. हे तुम्हाला समजलं की तुम्हाला फ्रॅक्शन खूपच आवडायला लागेल. ओके, आणि हे कोणी तुम्हाला असं समजून सांगणार नाही, स्कूलमध्ये पण तुम्हाला असं कोणी सांगणार नाही, इतकं छान व्यवस्थित समजून सांगणार नाही. आता हा काय झाला, हा झाला 5/3. बघा, असे तुम्ही किती घेऊ शकता बालमित्रांनो, किती छान छान मजा करू शकता, गेम पण खेळू शकता दोघांमध्ये. फक्त लक्षात ठेवायचं की हे सारखे असावेत, नेहमी समान असावेत. स्क्वेअर बुक घेतलं तर तुम्हाला प्रश्नच उरणार नाही समानचा. आता काय झालं बघा, बघा आता काय झालं, आता किती पूर्ण कितीचा आहे, तो 3चाच पूर्ण आहे. पूर्ण कितीचा आहे, 3चा, त्याच्यासारखा दुसरा घेतला आपण. आता किती झाले पूर्ण, 6. 1 2 3 4 5 6. आता तुम्हाला जे इथून दिसतात, एक पूर्ण झाल्यानंतरचे जे दिसतात ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतो, न्यूमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटर पेक्षा मोठा झालेला दिसतो. न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा मोठा झालेला दिसतो, म्हणजे छेदापेक्षा अंश हा मोठा झालेला आहे. आणि असे जर अपूर्णांक असेल, असे जर फ्रॅक्शन असतील, तर त्यांना म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक. कळलं एवढं, अंशाधिक अपूर्णांक. आता इथे काय आहे बघा, आता इथे जर विचार केला तर तुम्हाला हे काय दिसतात, जसं आता इथे हा एक पूर्ण झाला होता, 3/3 एक पूर्ण झालं.
इथे किती पूर्ण झाले, हे 3 हे 3 म्हणजे किती पूर्ण झाले, 2 पूर्ण झाले. बघा आता तुम्ही तसं जर बघितलं तर 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे बघा हे आन्सर काय आलं 2. पण आपल्याला ऑलरेडी माहित होतं की हे 2 पूर्ण आहे. व्यवस्थित लक्ष द्या बालमित्रांनो, समजून घ्या कन्सेप्ट. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, म्हणजे माझ्याजवळचा एक संपला तर मग मी तसाच्या तसा दुसरा सेम टू सेम दुसरा घेतला, तेवढाच आहे ना, म्हणजे तेवढाच पूर्ण घेतलेला आहे आणि त्यातला मग घेतले. ओके, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. बघा याला म्हणतात इम्प्रॉपर फ्रॅक्शन किंवा अंशाधिक अपूर्णांक. याच्या पण पुढे पण जाऊ शकता तुम्ही. आता इथे 2 पूर्ण संपलेत ना, तर आपण आता याच्या पुढे जाऊ शकतो. फक्त व्यवस्थित समजून घ्या, कारण पुढे तुमच्या कामात येणार आहे अजून. बघा आता इथे 2 पूर्ण झाले, रंगवून टाकले आपण, घेतले ते 2 पूर्ण म्हणजे 6. आणि आता हा जर घेतला तर याचं नाव आहे 7/3. बघा बालमित्रांनो, असं तुम्ही किती पर्यंत करू शकता है ना. तुम्ही सांगा मला, तुम्ही हे घरी करा, सगळ्यांनी सराव करा, हा प्रॅक्टिस करा. डू द प्रॅक्टिस अँड राईट ऑन युअर नोटबुक अँड प्लीज सेंड मी ऑन व्हॉट्सअप. ओके, तुम्ही असं करा आणि मला पाठवा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला समजलं की नाही. बालमित्रांनो, तुम्हाला समजणं खूपच खूप आवश्यक आहे. ओके, बघा एवढं समजलं सगळ्यांना. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन समजलं तुम्हाला, ज्याचा न्यूमरेटर मोठा डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. म्हणजे ज्याचा छेदापेक्षा अंश मोठा असतो, हे नाही इकडचे नाही, आणि समजा इकडे ज्याचा छेदापेक्षा अपूर्णांक मोठा असतो त्यांना अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ओके बेटा, देन यू गॉट इट. ओके, चला पुढे जाऊया. सगळ्यांनी राईट डाऊन करून घेतलं का? हे पटापट राईट डाऊन करत जा, समजून घेत जा आणि पटापट लिहत जा, म्हणजे मग मला पटकन मिटवायला बरं होतं बाळा. चला पटापट लिहून घ्या. मी कसं केलं हे समजून घ्या. नाही समजलं तर मग परत विचारायचं वाटल्यास. आता आपण दुसरं बघू. आता आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन बघितला की ज्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा ग्रेटर असतो त्याला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. आता दुसरा जो आहे, आता आपण हा बघितला इम्प्रॉपर फ्रॅक्शन बघितला, अंशाधिक अपूर्णांक बघितला. आता दुसरा फ्रॅक्शन बघूया आपण की आता काय होतं कधी कधी. आता इथेच तसं होतं बघा तुम्ही. हा आता बघा, कितीचा पूर्ण आहे रे बाळा, सांगा सगळ्यांनी, कितीचा पूर्ण आहे आपला हा? 1 2 3 4 5. जो पूर्ण असतो तो छेदात लिहितो आपण, डिनॉमिनेटर मध्ये लिहितो जो होल असतो. ओके, देन बघा किती घेतले, किती रंगवले आपण त्याच्यासारखेच किती रंगवले, 5 सारखे किती रंगवले, 3. ओके, देन इट्स कॉल्ड 3/5. म्हणजे आपला 3/5 हा अपूर्णांक आहे. आता या अपूर्णांकाचं तुम्ही निरीक्षण करा. आता आपण परत घेऊया दुसरा अजून वेगळा घेतला आपण. हा 1 2 3 4 5 6 वाला घेतला आणि त्याचे सारखे समान 2 घेतले आपण. आता हा आपण अपूर्णांक बघा आणि हा दोन्ही फ्रॅक्शन. लुक एट दॅट 2 फ्रॅक्शन अँड नोटिस व्हॉट इज दॅट. ऑब्झर्व करा काय दिसते तुम्हाला. तुम्हाला काय दिसेल की याचा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर आहे दोन्ही यातला, हा याच्या न्यूमरेटर पेक्षा मोठा आहे. हा डिनॉमिनेटर जो दिसतोय हा न्यूमरेटर पेक्षा कसा आहे, मोठा आहे, ग्रेटर आहे. आणि मग जेव्हा डिनॉमिनेटर बिग असतो, मोठा असतो, ग्रेटर असतो, तेव्हा त्या फ्रॅक्शनला प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. जेव्हा न्यूमरेटर मोठा असतो डिनॉमिनेटर पेक्षा तेव्हा इम्प्रॉपर. जेव्हा डिनॉमिनेटर मोठा असतो न्यूमरेटर पेक्षा तेव्हा प्रॉपर. जेव्हा छेद मोठा असतो तेव्हा छेदाधिक, जेव्हा अंश मोठा असतो तेव्हा अंशाधिक. इथे छेद मोठा आहे, छेद अधिक, अधिक छेद अधिक म्हणजे छेद मोठा अंशापेक्षा तो छेदाधिक, अंश अधिक म्हणजे अंश मोठा छेदापेक्षा तो अंशाधिक. म्हणजे अशा प्रकारे प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपण समजून घेतलं. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे की ज्याचा छेद मोठा आहे त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात
आणि इम्प्रॉपर म्हणजे ज्याचा अंश मोठा आहे त्याला इम्प्रॉपर म्हणतात. बघा, अ फ्रॅक्शन विथ अ डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर इज कॉल्ड अ प्रॉपर फ्रॅक्शन. चला बालमित्रांनो, तुम्हाला समजलं असेल. बघा, आता मी काही उदाहरणं देते, त्यातले तुम्ही सांगायचे की कुठला डिनॉमिनेटर, कुठला फ्रॅक्शन प्रॉपर आहे आणि कुठला इम्प्रॉपर आहे. मी काही उदाहरणं देते इथे लिहून, तुम्ही मला चॅटमध्ये पटापट उत्तरं द्यायची. समजलं का बालमित्रांनो? पटपट पटपट उत्तरं द्यायची. मी काही तुम्हाला इथे लिहून देणार आहे फ्रॅक्शन. ते फ्रॅक्शन कोणते आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे, म्हणजे प्रॉपर आहे की इम्प्रॉपर आहे. ओके, बघा नंबर लिहा तुम्ही. मी इथे नंबर लिहिते. आता मी इथे 4 नंबर लिहिले. त्या 4 नंबर पैकी कुठला 4 मधला प्रॉपर कोणता आहे आणि इम्प्रॉपर कोणता आहे ते तुम्ही चॅट मध्ये लिहायचं. ओके, डन. आर यू रेडी गाईज? बघा मग आता आता हा बघा, चला सांगा सांगा प्रॉपर कुठले कुठले नंबर आहे, प्रॉपर फ्रॅक्शन कुठले कुठले नंबर आहे आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन कुठले कुठले नंबर आहे. टेल मी अँड राईट चॅट. आन्सर मी. चला पटापट लिहा, लिहा पटापट. हे कुठले प्रॉपर आहेत आणि कुठले इम्प्रॉपर आहे, चला बरोबर सांगा. चला येऊ द्या पटापट बालमित्रांनो, चला सांगा पटापट. कुठला प्रॉपर आहे कुठला इम्प्रॉपर आहे सांगा पटापट सांगा. व्हेरी गुड. चला चांगलं सांगताय, प्रतिसाद छान देत आहे, छान छान सांगत आहात. पटापट सांगा. खूपच सोपं झालंय, तुम्हाला समजलं आहे की प्रॉपर कोड आणि इम्प्रॉपर कोड. इम्प्रॉपर म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा तो इम्प्रॉपर आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो प्रॉपर. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे बालमित्रांनो. बघा आता याच्यापेक्षा या न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर मोठा आहे ना, म्हणजे मग हा प्रॉपर झाला. इथे डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा आहे म्हणजे हा इम्प्रॉपर झाला. इथे न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर मोठा आहे त्याच्यामुळे हा प्रॉपर झाला. आणि इथे मात्र न्यूमरेटर मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा, म्हणून हा झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. बघा बालमित्रांनो, आता तुमच्या लक्षात येते की प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं. वेल डन, व्हेरी गुड. चला आता आपण तिसरी आपली कन्सेप्ट बघूया. तिसरी कन्सेप्ट काय आहे ते बघूयात. चला, तुम्हाला कळलं आता, इम्प्रॉपर फ्रॅक्शन समजला, प्रॉपर समजला. आता पुढलं बघूया. बघा आता तुम्ही जो बघितला अंशाधिक अपूर्णांक बघितला तुम्ही. बघा हा समजा काय आहे, अंशाधिक अपूर्णांक. अंश मोठा आहे ना याचा, न्यूमरेटर मोठा आहे म्हणजे त्याचं नाव आहे इम्प्रॉपर. ओके, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. हा तुम्हाला माहित आहे आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे कारण याचा अंश मोठा आहे. मी तुम्हाला समजून पण सांगितलं की इथे कितीचा पूर्ण आहे, होल 15चा पूर्ण. म्हणजे 15ला एक पूर्ण होतोय, 15ला एक पूर्ण होतोय आणि त्या या 15 सारखे अजून दुसरे 15, त्यातले किती घेतले अजून प्लस त्याच्यामध्ये अजून 3 घेतले, म्हणून ते झाले 18/15. कळलं का हे? बघा परत बघूया. कितीचा पूर्ण आहे, 15चा पूर्ण आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15चा पूर्ण आहे, पण घेतले किती सारखे म्हणजे त्याच्यासारखे समान भाग किती घेतले, 18. म्हणजे एक 15चा पूर्ण आहे. तुम्ही स्क्वेअर बुक मध्ये सोडवलं तुम्हाला खूपच मजा येणार. ओके, बघा आता बघा हे 15 पहिले 15 पूर्ण
पूर्ण, टोटल 15 घेतले पूर्ण, 15चे एक पूर्ण. अजून त्याच्यामध्ये हा 1, हा 2 आणि हा 3, अजून 3, म्हणजे आता हे झाले 18/15. 18/15. मग आता याचं नाव काय होईल बघा. हा 1 इथे पूर्ण झालाय, एक होल पूर्ण झालाय 15चा, कारण 15चा पूर्ण त्याच्यामुळे हा एक पूर्ण झालाय. मग आपण याला कसं लिहू शकतो दुसऱ्या भाषेत पहा. एक तर आपण याला असं लिहू शकतो 18/15 म्हणजे तो झाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन, अंशाधिक पूर्णांक झाला इथे तयार. पण या अंशाधिक अपूर्णांकाचं दुसरं रूप काय असतं, पूर्णांक युक्त अपूर्णांक, त्यालाच असं म्हणतात की मिक्स फ्रॅक्शन, त्यालाच म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय, 15ला इथे हा एक पूर्ण झाला लिहिला आपण, एक पूर्ण झाला म्हणून 1 लिहिला, 1 आणि याच्यातले किती घेतले 3. बघा बघा, एक पूर्ण, द होल पूर्ण, आणि यातले किती घेतले 3, आणि पूर्ण कितीचा होता 15चा, म्हणून 3/50. कळलं का. बघा, याला जर आपण दुसऱ्या भाषेत लिहिलं ना, समजून घ्या बालमित्रांनो. आता हे असं कोणी तुम्हाला समजून सांगत नाही की हा एक पूर्ण आणि हा 3/15, असं नाही. असं सांगतात तुम्हाला समजून, 15 1 जा, म्हणजे इथे 15 × 1 करतात प्लस 3 करतात, आणि त्याला जो डिनॉमिनेटर असतो तो 15 देतात. म्हणजे किती होतात ते 15 1 जा 15 प्लस 3, म्हणजे ते झाले 18/15. बघा, मिळाला आपलं आन्सर, आपल्याला मिळाला आपला आन्सर. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो. इथे मात्र तुम्हाला स्पष्ट दिसते की हा 1 इथे पूर्ण झालेला आहे, आणि त्याच्यासारखा सेम टू सेम तसाच दुसरा, त्यातले किती घेतले 3, म्हणून हे 15 प्लस 3 झाले 18, आणि पूर्ण कितीचा 15चा. याला म्हणतात मिक्स फ्रॅक्शन. पटकन लिहून घ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला पुढचं अजून मिक्स फ्रॅक्शन कसं ते समजून सांगते. पटकन अजून एका सोप्या उदाहरणाद्वारे समजून सांगते मी तुम्हाला. पटापट लिहा, राईट डाऊन करा बेटा, फास्ट राइट डाउन करो, चलो जल्दी जल्दी. चला, लिहिलं असेल तुम्ही. बघा आता दुसरं बघू आपण. आपण बघतोय सध्या मिक्स फ्रॅक्शन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मिक्स फ्रॅक्शन किंवा मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय. तर आपल्याला हे माहिती आहे की जो आपला इम्प्रॉपर आहे त्या इम्प्रॉपरला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असतं. म्हणजेच अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरण करणे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणे. ओके. बघा आता एक सोपं उदाहरण असं सांगते मी तुम्हाला, की छोटीशी गोष्ट घेऊन समजून सांगते, म्हणजे तुमचं जरा जास्त लवकर लक्षात येईल. कितीचा पूर्ण आहे बेटा 3चा पूर्ण आहे. ओके, दॅट इज 1/3. कळलं एवढं, गुड. आता हा दुसरा, हा छेदाधिक अपूर्णांक आहे, हा नॉट अंशाधिक नाही, म्हणजे हा प्रॉपर आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर नाही आहे. इथे काय केलं आपण, इथे पण प्रॉपर फ्रॅक्शन. इथे काय झालं 3/3 म्हणजे हा एक पूर्ण झालेला आहे. ओके. आता बघा, आता काय झालं 4/3. आता हे 4/3 म्हणजे हा झाला इम्प्रॉपर, कारण काय झालं याचं न्यूमरेटर कसं आहे, मोठा आहे डिनॉमिनेटर पेक्षा, छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणून हा झाला अंशाधिक, अंश अधिक, अंशाधिक. मग आता या अंशाधिकचा आपल्याला मिक्स फ्रॅक्शन करायचं आहे, म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक करायचा आहे. कसा करायचा बघा, इथे 3चा हा एक पूर्ण झाला, होल 1 होल इज कम्प्लीट देअर. मग आपण लिहिणार 1. बघा 3चा इथे 3 मध्ये पूर्ण झाला, आणि हा काय झालं, याचं नाव काय आहे 1, आणि याचं नाव काय आहे, याचं नाव आहे 1/3 आहे ना. 1/3 याचं नाव, हा 1 होल आणि हा 1/3. म्हणजे बघा आपण जो इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये असं रूपांतर करू शकतो. ओके. आणि याचं सुद्धा आपण या, आता हा जो आपल्याकडे मिक्स फ्रॅक्शन आहे किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याचं रूपांतर आपण अंशाधिक मध्ये म्हणजेच इम्प्रॉपर मध्ये करू शकतो. ते कसं, बघा
इथे 3 1 जा 3 प्लस 1 अपॉन 3. आता हे होता 4 अपॉन 3. म्हणजे बघा परत त्याला आपण इम्प्रॉपर केलं. म्हणजे इम्प्रॉपरचा मिक्स फ्रॅक्शनचे इम्प्रॉपर फ्रॅक्शन अतिशय सोप्या पद्धतीनं करता येतं. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर. फक्त तुमच्या डोळ्यासमोर हे असं असलं पाहिजे. हे तुमच्या डोळ्यासमोर असलं का तुम्ही भराभर करू शकता. तुम्हाला कळायला लागतं की इथे हा पूर्ण झाला आणि याचं नाव काय त्याचं 1/3. इथे हा एक पूर्ण झालेला 3 3चा तुम्हाला लक्षात येतो. पूर्ण कितीचा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा बालमित्रांनो, तुम्ही लिहून घेतलं असेल. पटकन मी तुम्हाला एक अजून एक हे देणार आहे क्वेश्चन, त्याचं तुम्ही मिक्स फ्रॅक्शन मला करून दाखवायचं आहे. ओके सर, व्हेरी गुड. मी तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन देणार, त्याचं तुम्ही कन्वर्ट करायचं आहे मिक्स मध्ये. सगळ्यांनी करायचं आहे. सगळ्यांसाठी प्रश्न आहे, पटापट पहा. सगळ्यांनी चार्ट मध्ये लिहायचं आहे, वहीमध्ये लिहायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. बघा बघा आता हा आपल्याकडे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. चला, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याचं तुम्ही मिक्स फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करा, किंवा याचं नाव अंशाधिक अपूर्णांक आहे, याचं तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करा. अतिशय सोपं आहे, पटकन करा आणि चार्ट मध्ये उत्तर लिहा. चला पटापट करा. चला बघू कोणाकोणाचं उत्तर बरोबर आहे. काही मुलांनी खूपच छान सोडवलं. व्हेरी गुड बेटा, खूप बढिया, मस्त. काही जणांना मात्र दुरुस्त करायची गरज आहे. बघा कसं दुरुस्त करायचं, लक्ष द्या बालमित्रांनो. ज्यांचं बरोबर नाही आलं त्यांनी इकडे लक्ष द्या. बघा कितीचा पूर्ण आहे, 6चा पूर्ण आहे. करून बघा, काही जास्त वेळ लागत नाही आपल्याला याच्यासाठी. झाला 6चा पूर्ण. दुसरा तेवढाच घेतला कारण 6 पेक्षा जास्त मोठा आहे. बघा हे 6 पूर्ण आहे आणि अजून 7 आणि हा 8. बघा म्हणजेच काय आहे, इथं हा 1 पूर्ण झाला आहे आणि याचं नाव काय आहे, याचं नाव आहे 2/6. बघा किती सोपं आहे. आता याला हा जो आपल्याजवळ मिक्स फ्रॅक्शन आहे किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, याचं जर आपल्याला अंशाधिक अपूर्णांक किंवा इम्प्रॉपर मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर कसं करणार, 6 into 1 plus 2 upon 6. बघा 6 1 जा 6 प्लस 2 म्हणजे झाले 8. बघा मिळाला आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे इतकं आणि इतकं सोपं आहे बालमित्रांनो, हे किती मजा येते तुम्हाला करायला. बघा मी तुम्हाला आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन एवढे तीनही फ्रॅक्शन समजून सांगितले, ज्यालाच मराठीमध्ये अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. आता त्याच्यावरील स्वाध्याय आपण आता सोडवूया. त्याच्यावरचा जो स्वाध्याय आहे ते प्रश्न तुम्हाला कशा प्रकारे येतात ते आता आपण सोडवूया. हे पटकन राईट डाऊन करा. त्याला सगळ्यांना प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन कळलं असेल. सगळ्यांना मजा येईल आता पुढे सोडवायला. बघा चला क्वेश्चन 1 घेऊया. सगळ्यांनी लक्ष द्यायचं पटापटा, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह केले की तुम्हाला कळतं कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं असतं किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन असतात हे तुम्हाला कळतं. चला सगळ्यांचं लक्ष आहे बेटा. बघा सॉरी, कन्वर्ट द improper fraction 13/5 into a mixed number. बघा इथे त्यांनी काय सांगितलंय आपल्याला, ऑप्शन काय दिले बघूया. 1 is 1 whole 3/5, 2 whole 3/5,
3 होल 1/5, 2 होल 5/3. ओके, चला आता आपण पाहूया. पहिल्यांदा सगळ्यांनी प्रश्न बघून घ्या. प्रश्न काय आहे? कन्व्हर्ट द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये? इनटू अ मिक्स नंबर. मिक्स नंबर मध्ये याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. 13/5 याला आपल्याला काय करायचं आहे? मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. बघू आपण काय उत्तर येतं. बघा आता इथे कितीचा पूर्ण झालेला आहे? 5चा पूर्ण झाला. बघा किती सोपं आहे बालमित्रांनो. हे 5चा पूर्ण झाला म्हणजे एक पूर्ण झाला 5चा. आणि इथे किती दिले आहे? 13. आता 13 म्हणजे हे आपले इम्प्रॉपर फ्रॅक्शन मधला न्यूमरेटर आहे 13. आता 5 चे जर तुम्ही टप्पे केले तर 5 चे 2 टप्पे होतील आणि +3 होईल. बघा मी छोटे छोटे गोष्टी सांगते तुम्हाला समजून व्यवस्थित, तुमच्या लक्षात यावं. कारण 2 5 चे टप्पे केले 3 राहील. मग आता 5 किती झाले? 2. 5 किती झाले? 2 म्हणजे 2 चा पूर्ण आहे आणि ते 3 उरले. 3/5 असा हा असायला पाहिजे. बघा इतकं सोपं करून सांगितलं मी तुम्हाला. आता हेच जर तुम्ही असं केलं, 5चा पूर्ण आहे ना, 1 2 3 4 5 झाले. मग अजून दुसरा घ्यायला लागेल. एका 5 मध्ये जमणार नाही कारण 13 आहेत ते. दुसरा 5 म्हणजे 10 झाले. मग तिसरा 5 घ्यावा लागेल. बघ आता हा एक पूर्ण म्हणजे हा एक 1, हा एक होल पूर्ण आणि याच्यातले किती घेतले त्यांनी? 13 आहे ना, तर 3 घेतले. म्हणजे हा याचं नाव काय आहे? 3/5. म्हणजेच काय झालं? 1 + 1 2 आणि हे 3/5 म्हणजेच काय बघा, 13/5 या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्ट केलं आपण मिक्स फ्रॅक्शन मध्ये, तर ते होतं 2 होल 3/5. 2 पूर्ण 3/5 असं याचं नाव होतं. आणि हा किती नंबरला आहे? कोणत्या ऑप्शनला आहे? 2 नंबरच्या ऑप्शनला आहे. म्हणजे ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. चला पटकन राईट डाऊन करा बेटा. पुढचा प्रश्न बघूया आपण. चला लिहून झालं तुमचं? पुढचं बघू आपण. पुढचा प्रश्न बघूया. पटापट लिहित जा बेटा. राईट डाऊन करता पटपट. बघा दुसरा क्वेश्चन काय आहे बघा. Which one is the mixed number? Which one is the mixed number of the fraction 13/7? 13/7. One option number 1 is 5 whole 2/7. Second is 3 whole 3/7. The third is 2 whole 2/7 and the fourth is 4 whole 5/7. बघा आता प्रश्न बघा, एकदा वाचा प्रश्न. चला बालमित्रांनो प्रश्न वाचा पहिले तुम्ही सगळा. तो काय दिलाय प्रश्न? Which one is the mixed number of the fraction 33/7? आता 33/7 हा जो आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हा काय आहे? इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. त्याचा आपल्याला काय करायचं आहे? कन्वर्ट. त्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, मिक्स नंबर मध्ये. म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचं आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरण करायचं आहे. बघा कितीचा होल आहे, कितीचा पूर्ण आहे? हा 7चा. कितीचा पूर्ण आहे? 7चा. आता जर इथे 7 7 चे 33 मध्ये किती बसतात बरं? 33 मध्ये 7 7 7 7 म्हणजे 7 4 28.
9 10 1 2 म्हणजे 5 प्लस अजून 5 हे 7 7 चे होल 4 पूर्ण होतील आणि परत अजून 5/7. बघा कळलं का तुम्हाला? नाही कळलं? बघा किती सोपं आहे. पहिला 7 चा घेतला 1 2 3 4 5 6 7 झाला. हा 7 चा पूर्ण झाला. अजून घेतले 7 2 3 4 5 6 7 अजून घेतले 7. समजून घ्या बालमित्रांनो. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 झाले. तरी आपल्याला 33 पाहिजे. अजून मग 22 23 24 25 26 27 27 आणि 28. ओके 28 झाले तरी आपलं पूर्ण झालं नाही. मग परत अजून 7 अजून 7. आता इथे 28 झाले 29 30 31 32 33 म्हणजे एवढे इतके पूर्ण 33 झाले. बघा म्हणजे पूर्ण 7 7 चे जे होल होते 7 7 चे होल किती होते? हा 1 हा 2 हा 3 हा 4 4 होल होते पूर्ण. किती होल होते? 4. आणि उरलेले 1 2 3 4 5 याचं नाव काय? 5/7. म्हणजे अशा रीतीने आपण 33/7 याचं कन्वर्ट केलं मिक्स फ्रॅक्शन मध्ये 4 होल 5/7. कारण 7 7 चे या 33 मध्ये किती होल बसतात? तर 4 होल्स बसतात आणि अजून 5 घ्यावं लागतात म्हणजे 5/7 असं याचं उत्तर राहील. आणि हे उत्तर कुठं दिलं आहे? हे उत्तर दिलं आहे ऑप्शन नंबर 4. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला कळलं का? सांगा मला येस ऑर नो. लिहून पाठवा पटापट. पटकन लिहून पाठवा बालमित्रांनो. चला मित्रांनो पुढचं बघूया. तुम्ही राईट डाऊन केलं असेल ते पुढचं घेऊया आपण. चला बघा कन्वर्ट द improper fraction 27/4 into a mixed number. आणि ऑप्शन काय दिलेले आहे बघा. ऑप्शन 1 इज 2 होल 7/4 7 whole 2/4 third is 6 whole 3/4 and the fourth is 6 whole 4/3. बघा बघा बालमित्रांनो सगळं समजून घ्या आधी. कन्वर्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याला कन्वर्ट करायचं आपल्याला मिक्स नंबर मध्ये. चला करूया कन्वर्ट. आता काही तुम्हाला कठीण वाटत नाही. तुमच्यासाठी खूपच झालं सोपं झालंय कन्वर्ट कसं करायचं. कारण कितीचा होल आहे? 4 चा होल आहे. ओके म्हणजे असे 4 4 चे 77 मध्ये किती होल बसतील आपले? बघा 20 पर्यंत 5 बसतील नाही ना. 24 ला एक 6. हा बरोबर. बघा आता 24 पर्यंत जर आपण घेतले तर आपले 4 4 चे 6 4 बसतात. लक्षात आलं का तुमच्या? 6 4 बसतात. कसे बघू आपण. बघा हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6. बघा हे सगळे 4 4 चे होल आहेत. मी प्रत्येक वेळी समजून सांगते पण आता तुम्हाला समजायला हवं. ओके बघा हा 4 चा पूर्ण 4 चा पूर्ण 4 4 चे पूर्ण असे किती घेतले आपण? 6 घेतले. म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
21, 22, 23, 24. पण इथे किती घेतले 27. 4 झाल्यावर 5, 25, 26, 27 झाले 27. म्हणजे किती होल घेतले आपण 1, 2, 3, 4, 5, 6. 6 होल झाले आणि हा याचं नाव काय 3/4. 3/4 बघा 6 होल झाले आपले आणि 3/4. आता तुम्ही हे एवढं नाही केलं, प्रत्येक वेळेस हे एवढं नाही केलं आणि लक्षात ठेवलं की 4च्या टेबलमध्ये बघितलं आपण 27 येत नाही, तर 4 6 24, 4 6 24, इथे 6 होल आहे प्लस 3 म्हणजे 6 होल 3/4. इतकं सोपं, ही ट्रिक्स आहे आणि हे तुम्ही काढलेलं आहे. या इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं तुम्ही मिक्स फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलेलं आहे. चला राईट डाऊन करा पटकन, पुढचा प्रश्न घेऊया. मग मजा येत असेल आता तुम्हाला सोडवायला, सगळ्यांना मजा वाटून राहिली छान. ओके चला, येस और नो, से येस और नो. चला पटापट पटापट क्लासमध्ये या, लक्ष द्या आता क्लासमध्ये सगळ्यांनी. बघा आता आपण दुसऱ्या पद्धतीने करून बघूया. आता आपण काय करूया, मिक्स फ्रॅक्शनचा इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया त्याचं. लिहा मित्रांनो, पटापट लिहित जा बेटा. तुम्ही या अपूर्णांकासाठी जर स्क्वेअर बुक वापरली ना, यूज केली ना, तर तुम्हाला खूपच मजा येणार आहे फ्रॅक्शन साठी. बघा आता इथे दिलाय 1 होल 1/3 इज इक्वल टू किती. आणि एक पहिलं जे ऑप्शन आहे की 1 ऑप्शन इज 11/3, सेकंड इज 11/8, the third is 8/3 and the fourth is 25/8. ओके बघा आता प्रश्न बघून घ्या मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही की 1 होल आणि 1/3 म्हणजे किती. आता बघा हा 1 होल आहे आणि इथे कितीचा होल आहे 3चा होल आहे. हा 1 होल पूर्ण आहे आणि हा 3चा आहे. ओके थांबा, इथे आपला ऑप्शन हे झालेला आहे. 2 प्रश्नांमध्ये कमी जास्त झालं. 1 मिनिट. क्वेश्चन इज 1 होल 3/8 असं आहे. ओके 1 होल 3/8 आहे. 1 होल 3/8 म्हणजे पूर्ण कितीचा आहे सांगा मला पटापट. पूर्ण कितीचा आहे 8चा. 8चा पूर्ण आहे म्हणजे हा होल आहे, हा कितीचा पूर्ण असला पाहिजे, हा 8चा पूर्ण असला पाहिजे. आणि अजून 3, 8 मध्ये अजून 3 मिळवा. 1 2 3 म्हणजे 8 आणि प्लस 3 केले तर 8 9 10 11. 11 म्हणजे याचं उत्तर काय आलं पाहिजे 11/8. बघा इतकं सोप्या पद्धतीने सांगितलं मी तुम्हाला. आता हेच जर तुम्हाला म्हणजे मुद्द्यांमध्ये लिहायचं असेल तर असं 8 into 1 plus 3/8. 8 1 झाले 8 आणि 8 plus 3 झाले 11. बघा कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी तुम्हाला इतका सोपं जाणार आहे. अतिशय सोपं आहे. होल कितीचा आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. होल 8चा आहे ना, हा 8 आहे. हा 8 पूर्ण 1 झाला म्हणजे त्याच्यामध्ये अजून 9 10 11 3 अजून आहे ना, अजून 3 घेतलेले दुसऱ्या याच्यातले म्हणजे 8 plus 3 ते झाले 11 आणि अपॉन 8 11/8 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपल्याकडे मिळाला. आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं म्हणजे ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. बघा मित्रांनो किती सोपं आहे बालमित्रांनो. त्याला पटकन राईट डाऊन करा बेटा. चला बेटा, शहाणी मुलं आहेत आमची सगळी, छान छान.
आता अजून एक आपण वेगळ्या प्रकारचा प्रश्न बघूया. हा झाला की चला राईट डाऊन करा तुम्ही. हा झाला की आपण अजून एक वेगळा प्रश्न घेऊया. छान. ओके, चला बघा आता आपण पुढचा बघूया. चला बालमित्रांनो बघा, हा क्वेश्चन कसा आहे बघा. 21/4 21/4 च्या छेदस्थानी म्हणजे डिनॉमिनेटरच्या जागेवर पुढील पैकी डिनॉमिनेटरच्या जागेवर पुढील पैकी सर्वात लहान कोणती संख्या सर्वात लहान कोणती संख्या सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. छेदाधिक म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन आपल्याला मिळेल जर आपण कुठली संख्या मिळवली तर. बघा ऑप्शन काय काय दिलेले आहे बघूया आपण. 1 is 17, 16, 3rd is 18 and the 4th is 19. बघा आता त्यांनी काय म्हटलं आहे की 21/4 आहे. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे 21/4. तर याच्या डिनॉमिनेटर मध्ये आपण या पुढील पैकी म्हणजे या चार पैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवली आपण याच्यामध्ये कोणती संख्या मिळवली तर आपल्याला छेदाधिक म्हणजे प्रॉपर अपूर्णांक मिळेल. म्हणजे 21 पेक्षा तो मोठा होईल तरच तो प्रॉपर राहील. सध्या हा बघा 21/4 हा सध्या इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे म्हणजे तो अंशाधिक आहे इम्प्रॉपर आहे. ओके. आता तो म्हणतो की याच्या छेदामध्ये म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये तुम्ही कोणती या चार पैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवली तर ती हा अपूर्णांक छेदाधिक होईल म्हणजेच तो प्रॉपर होईल म्हणजे त्याचा छेद अधिक होईल प्लस होईल. म्हणजे तो 21 पेक्षा मोठा असायला हवा तेव्हाच ते उत्तर बरोबर राहील. आता 21/4 मध्ये किती मिळवले तर ते 21 च्या वर जातील. बघा आता 17 मिळवले तर ते त्याच्यामध्ये तर ते काय होतील 21/21 म्हणजे हा एक पूर्ण होईल गोल. म्हणजे हा आपला छेदाधिक होणार नाही म्हणजे हे ऑप्शन आपल्याला बरोबर नाही. दुसरं ऑप्शन घेऊया. आता जर 17च बसत नाही तर 16 बसतील का नाही कारण 16 तर त्याच्यापेक्षा छोटे 16 पण बसणार नाही. मग आपल्याला किती घ्यावं लागतील 3rd नंबर. बघा 21/4 प्लस 18 घेतले तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 22 आणि 22 ऑप्शन छेद म्हणजे डिनॉमिनेटर जर 22 असेल तर हा न्यूमरेटर पेक्षा मोठा आहे आणि मग आपलं इथे छेदाधिक अपूर्णांक तयार झाला. म्हणजेच आपल्याला ऑप्शन नंबर 3 18 घ्यावे लागतील तेव्हाच आपला डिनॉमिनेटर मोठा होईल म्हणजेच तो प्रॉपर फ्रॅक्शन होणार आहे. बघा बालमित्रांनो तुम्हाला आज समजलं का प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन कळलं का तुम्हाला. मिक्स इम्प्रॉपर कसं करायचं इम्प्रॉपरचं प्रॉपर कसं करायचं प्रॉपरचं इम्प्रॉपर कसं करायचं कळलं समजलं सगळ्यांना. आणि तुम्हाला माहिती आहे जर समजलं तर काय करावं लागतं. व्हेरी गुड. तुम्ही ते सगळे करणारच आहात कारण खूप छान मुलं आहात तुम्ही माझी. बघा अशा प्रकारे आपण हे सगळं सोडवलं. तुम्हाला कळायला पाहिजे की इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो डिनॉमिनेटर पेक्षा तो झाला इम्प्रॉपर. प्रॉपर फ्रॅक्शन ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो न्यूमरेटर पेक्षा तो झाला प्रॉपर फ्रॅक्शन त्याला छेदाधिक म्हणतात ज्याचा छेद अधिक. आणि जो मिक्स फ्रॅक्शन म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा आपण कन्वर्ट करू शकतो त्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये ज्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला तीनही गोष्टी आणि त्याच्यावरील प्रश्न
सांगितले, तुम्ही ते प्रश्न पण सोडवले आणि 3 गोष्टी पण समजून घेतल्या. बालमित्रांनो, तुम्हालाच म्हणजे मला असं वाटते की क्लासमध्ये तुम्हाला मजा येत असेल. तुम्हाला जे जे येत नाही ते तुम्ही चॅटमध्ये लिहून पाठवा, व्हॉट्सअप मेसेज करा. चालेल मला, आपण परत घेऊया, परत समजून सांगेल तुम्हाला जे समजलं नसेल. आणि तुम्हाला जर हे समजलं असेल तर छान घरी प्रॅक्टिस करा, सॉल्व्ह करा. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, पुस्तकातलं बघा. तुमच्या क्लास म्हणजे तुमचं इयत्ता 5वीचं जे पुस्तक आहे मॅथ्सचं किंवा क्लास 5चं जे तुमचं मॅथ्सचं पुस्तक आहे, टेक्स्ट बुक्स आहे, त्या टेक्स्ट बुक्समधले काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघा, जे फ्रॅक्शनवर आधारित आहे. म्हणजे मग तुम्हाला ते पण मिळेल, म्हणजे ते पण समजेल तुम्हाला कशाप्रकारे सोडवायचं. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपसाठी जास्तीत जास्त त्याचा उपयोग होईल. कारण तुम्हाला सगळ्यांना स्कॉलरशिप यावर्षीची क्रॅक करायची आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप छान-छान मार्क्स मिळवायचे आहे मॅथ्समध्ये. तर आता तुम्हाला हे सगळं समजलं असेल बेटा. तर आता तुम्ही सगळ्यांनी छान याचा छान याची आज प्रॅक्टिस करा, अभ्यास करा. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय, हे तिन्ही मी तुम्हाला समजून सांगितले. कन्व्हर्ट कसं करायचं ते पण समजून सांगितलं. याच्यावर आधारित असलेला स्वाध्याय आज तुम्ही सोडवा बेटा सगळ्यांनी. चला, तर मग आता वेळ कशाची झाली आहे बाळा, सांगा सगळ्यांनी. चला बालमित्रांनो, आता बाय बाय. चला बाय बेटा, बाय बाय.